बाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि त्यासोबत गरमागरम फणसाचे वडे खाण्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही जर कोकण साईडचे असाल ना तर फणसाचे वडे तुम्हाला माहीतच असतील. हे मोस्टली कोकण साईडला केलं जातं. तर इथे मी बरका फणसाचे गरे घेतले, त्यातल्या आठळा किंवा बिया बाजूला काढायच्या आहेत. पल्प मिक्सरला फिरून घ्यायचा आणि या पल्पमध्ये जेवढं मावेल तेवढं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकले मी चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ. व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. शक्यतो बाहेरचं पाणी वापरू नका. ह्यामध्ये जेवढं मावेल तेवढं तांदळाचं पीठ घेऊन मळून असं एका साईडला झाकून ठेवायचं. अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवलं ना की पीठ छान भुसभुशीत होतं आणि वडे छान फुलून येतात. आता आपले पाऊण तास झालेलं आहे. आपण वडे थापून घेऊया. इथे मी तेलाची बॅग घेतली आहे, त्यावरती वडे थापून घेते. तुम्ही हवं असल्यास ओला रुमालसुद्धा काही ठिकाणी त्यावरती थापले जातात, ते घेतलं तरी चालेल. आपले वडे थापून झाले आहेत. दुसऱ्या साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे आणि योगशीच्या भाषेत म्हणायला झालं तर हा वडा केला स्विमिंग पूलमध्ये. दोन्ही साईडने वडा छान खरपूस तळून घ्यायचा आहे आणि गरमागरम वडा चहाबरोबर किंवा चिकनबरोबर खायचं आहे. खूप मस्त लागतं. एकदा नक्की करून पहा. आणि हो, जाता जाता पटकन लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.